नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे मोरगावला. तर मोरगावला येण्याचं कारण का, तर आज होता 1 जानेवारी आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि त्यात माझ्या आईचा वाढदिवस. सो मी, माझी दीदी आणि माझा भाचा आम्ही तिघं चाललेलो आहे मोरगावला. पण तुम्ही बघू शकता मोरगावला किती गर्दी आहे. असं वाटते की अख्खा महाराष्ट्र दर्शनाला आलेला आहे. सो त्यानंतर मी म्हटलं मला तर दर्शन काय भेटणार नाही. सो मी गेलो मुकदर्शन घेतलं पहिलं आणि तिथं आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी मागितलं यूट्यूबचा सबस्क्रायबर, जे की आपल्याला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे सध्या तरी. सो आणि मग देवाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला थोडं बसूयात. आणि आमच्या ताई साहेब काही राहवल्या नाही, त्यांना मुखदर्शन नव्हतं हवं, त्यांना पाहिजे होतं मेन दर्शन, जे की 100 रुपयाची पावती फाडून. तो त्यांनी 100 रुपयाची पावती फाडली आणि ते दोघं गेली दर्शनाला. सो 100 सेकंदातच ते दर्शन घेऊन आले 100 रुपये घालून. सो मी त्यांची तोपर्यंत वाट बघितली आणि ताईंनी येताच त्यांनी मला अष्टगंध घेऊन आले. सो जाता जाता मला आधी हे कॅट दिसलं, आय डोंट नो कोणतं कॅट आहे बट ठीक आहे. सो त्याच्यामध्येच आमच्या ताईंनी मला अष्टगंध लावला आणि तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे इथं बघा तुम्ही. तर फायनली कसं तरी दर्शन घेतलं आणि म्हटलं चला थोडंसं फोटो काढूयाचं. इथं मेन एंट्रीपाशी फोटो काढले, पण ह्याला पण इतकी गर्दी होती, ते कसं तरी मॅनेज केलं. आणि ज्यावेळेस पण मी फोटो काढायला जायचं, कोण ना कोणतरी मला त्यांचा कॅमेरा द्यायचा. बॉडी खूप गरम झाली होती, म्हटलं चला आता आपण थोडा ऊसाचा रस घेऊन आपली बॉडी थंड करावं. सो अशा प्रकारे आम्ही तिघांनी ऊसाचा रस घेतला. पण आमची भूक काही भागत नव्हती, बिकॉज सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला होता. सो समोर दिसली आपल्याला जोगेश्वरी मिसळ. आणि फर्स्ट ऑफ ऑल मला जोगेश्वरी मिसळ खूप आवडते. तुम्ही बघू शकता माझ्या भाचाचा आनंद, किती खुश आहे तो मिसळ खाण्यासाठीचा. बट ॲक्च्युली त्याला मिसळ जास्त आवडतच नाही. सो मस्तपैकी आम्ही स्पेशल मिसळ मागवली 2, ज्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजामुन वगैरे होतं. सो भाच्याचा पहिला हाच अटेम्प्ट होता की मी कसं गुलाबजामुन संपवू. तुम्ही पण सांगा की तुम्हाला जोगेश्वरी मिसळ आवडते की नाही. सो मस्तपैकी मिसळीला मी मिक्स करत, त्या मिसळीवर ताव मारत अशी मी मिसळ खाल्ली. ॲक्च्युली खूप छान लागते ही मिसळ, बिकॉज ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, जसं की कांदा, शेव, मटकी, दही. सो हे एकदा मिक्स केल्यानंतर मिसळ खूप छान लागते. सो मस्तपैकी 4-5 पाव घेतले आणि मस्तपैकी ही मिसळ संपवली. आणि मिसळीसोबत होती आपली लस्सीला पीत कधी मिसळ संपून गेली, काही समजलंच नाही. त्याच्यानंतर मी तर घेतली लस्सी. आता आमच्या भाच्याचं काय, त्याला पाहिजे होती कोल्ड कॉफी. मग दीदीने कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि दोघं मस्तपैकी पीत बसले आणि मला फोटोशूट करायला लावलं. भावाचं हेच काम असतं, बहिणीसाठी फोटोशूट करणं. तर नक्की हा सेटअप कशासाठी आहे, जो की बर्थडे आणि कुणाचा बर्थडे होता आणि कुणासाठी सरप्राईज होतं, ते नक्कीच तुम्हाला भेटेल बघायला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट.